नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण यांचं युद्ध सुरू झाल्याला आता जवळपास 8 ते 10 दिवस झालेले आहेत. मधल्या काळामध्ये विशेषतः समाज माध्यमांवर अनेक प्रकारच्या उलट्या सुलट्या चर्चा होत आहेत. तर यातल्या बहुतेकशा चर्चा, ज्याला रेटॉरिक म्हणता येईल, विरोधी पक्षांनी केलेल्या, मग त्याच्यामध्ये एका देशाने दुसऱ्या सार्वभौम देशावर आक्रमण केलं, मग आमच्या देशाचे पंतप्रधान गप्प का बसलेत, असं विचारण्यात येत आहे. खरं तर या सगळ्याची उत्तरं देऊन झालेली आहेत. मग चीनने तिबेट गिळंकृत केलं, त्यावेळेला जे पंतप्रधान होते त्यांनी कोणती भूमिका घेतली? रशियानं जेव्हा अफगाणिस्तानवर आक्रमण केलं 1979 साली, त्यावेळेला ज्या पंतप्रधान होत्या त्यांनी काय भूमिका घेतली? हे सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत, प्रतिप्रश्न. बरं, भारत, आपण स्वतः एक सार्वभौम देश आहोत. मग आपल्या देशाचं अक्साई चीन चिडली गिळंकृत केलं. 38,000 वर्ग किलोमीटर भूमी 1962च्या युद्धामध्ये चीननी हडप केली. मग आपण एक सार्वभौम देश असून आमची जमीन सोडा, हे सांगण्याची हिंमत त्यावेळच्या पंतप्रधानांनी केली का? हाही प्रतिप्रश्न विचारता येतो. 1/3 काश्मीर पाकिस्ताननं 48 सालीच नेलं. मग आम्ही सार्वभौम देश आहोत, मग आमच्या देशाची जमीन परत करा, हे सांगण्याची हिंमत केली का? असे एक ना अनेक प्रश्न विचारता येतील. नंतर दुसरं जे सुरू झालं ते म्हणजे अर्धवट माहिती किंवा खोटी माहिती. मग त्याच्यामध्ये होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये भारताच्या काही नौका अडकलेल्या आहेत. मग इराणला जाब विचारून आपल्या नौका का सोडवून घेत नाहीत? मोदी घाबरले का? मोदी भित्रे झाले का? अशा प्रकारचे प्रश्न. खरं त्या होर्मुझच्या समुद्रधुनीत 1100 पेक्षा जास्त नौका इराणनं अडकवून ठेवल्यात. त्याच्यामध्ये पेट्रोल वगैरे आहे, भारताच्याही काही आहेत. पण त्यामुळे मोदी घाबरले का, मोदी भित्रे आहेत का वगैरे सुरू झालाय. मग इराणच्या 2 नौका या भारताच्या जवळ पण आंतरराष्ट्रीय सागरात भारताच्या सागरी हद्दीतने उभ्या होत्या. त्यातल्या एका नौकेवर अमेरिकेनं हल्ला केला. त्या नौकेनं भारताला SOS पाठवलेला नाही. त्या नौकेनं श्रीलंकेला SOS पाठवले. एक अख्खा दिवस श्रीलंकेनं त्यांच्या SOSला उत्तरही दिलं नाही. आणि दुसरी जी नौका आहे त्यांनी भारताला विचारलं, भारताने त्यांना आतमध्ये येऊन दिलं आणि आत्ता ती भारताच्या एका बंदरामध्ये तिथे उभी आहे. ही स्थिती आहे. पण त्याच्यावरनं मग भारत का मग असं करतो, भारत का तसं करतो, भारत इराणला मदत का नाही करत, का बोलत नाही, अमेरिकेला घाबरले वगैरे वगैरे वगैरे. मग मध्येच काहीतरी एक टूम निघाली. डोनाल्ड ट्रम्पने म्हणे 1 महिना रशियाकडनं तेल द्यायची परवानगी दिली. ते कोण परवानगी देणार आणि कोणी मागितले परवानगी? गेल्या 3-4 महिन्यामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा रशियाचं तेल येत आहे, त्याच्या आधी येत होतं. पण त्या सगळ्यामध्ये एक मार्मिक पोस्ट मला वाचायला मिळाली. त्याच्यामध्ये एकाने म्हटलं घुसके मारेंगे. काय झालं आता त्या घुसके मारेंगेचं? मग दुसऱ्याने त्याला उत्तर दिलं शेपूट पूर्ण बोलत नाही, आपल्याला माहिती आहे. पण इराण, अमेरिका, इस्रायल यांचं युद्ध होत आहे, आपण कशाला घुसायचं? आ बैल मुझे मार, 2 बैल मारामारी करतात, आपण मध्ये कशाला जायचं? आपण दोघांकडनं मार खाऊ, गरज नाहीये. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वेगळ्या प्रकारचा विचार केला जातो.
त्याच्यामध्ये कोणीही मित्र नसतो, कोणीही शत्रू नसतो. आपापल्या देशाचे हितसंबंध जपायचे असतात. मुळामध्ये ते युद्ध आपलं नाहीच आहे. युद्ध एका बाजूला अमेरिका आणि इस्रायल आणि दुसऱ्या बाजूला इराण असं आहे. आपण कशासाठी घुसायचं तिथे? आपण एखादी भूमिका कशासाठी घ्यायची? म्हणजे समजा मी माझ्या इमारतीमध्ये 6व्या मजल्यावर राहतो आणि 5व्या मजल्यावरच्या 2 फ्लॅटमधल्या 2 परिवारांचं भांडण झालं, त्याच्यात मी करण्यासारखं काही नाही. त्यांचं ते सोडवतील. मला दोघांशी संबंध ठेवणं आवश्यक आहे. भारत आता आपली प्रगती करतोय. अर्थकारणामध्ये जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर यायच्या आपण प्रयत्नात आहोत. या युद्धामध्ये विनाकारण शिरल्यामुळे त्या प्रयत्नांना खीळ बसेल. जगामध्ये आपण बघतो, रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं. 3 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. युद्ध थांबत नाहीये. युक्रेनचंही नुकसान होत आहे, रशियाचंही नुकसान होत आहे. युक्रेनला चिथवणारे देश वेगळे आहेत आणि रशिया विनाकारण त्यांच्याशी युद्ध लढायला लागत आहे. रशियाचं सुद्धा आर्थिक नुकसान होत आहे, युक्रेनचं सुद्धा होत आहे. असल्या प्रकारच्या युद्धामध्ये अडकणं हे शहाणपणाचं नाही. आपण ऑपरेशन सिंदूर केलं, 2 दिवसामध्ये विषय संपवला. पाकिस्तानला जो धडा शिकवायचा तो शिकला, अमेरिकेला जो धडा शिकवायचा तो शिकले. आपलं संरक्षण विषयक तंत्रज्ञान किती प्रगत आहे हेही जगाने पाहिलं. पुढच्या काळात भारताच्या वाटेला जायचं की नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आपण त्या युद्धामध्ये शिरण्याचं काहीही कारण नाही. आणि 2 देशांमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंध असतात तेव्हा एखादा पंतप्रधान हा घाबरट आहे का वीर आहे? अहो, ती रस्त्यावरची मारामारी नाहीये. तिथे जायचं तर स्वतः मोदी एखाद्या नौकेवर स्वार होऊन जाणार नाहीये. ते दिल्लीतच बसायचंय त्याला. आणि एकटे पंतप्रधान निर्णय घेत नाहीत. विदेश मंत्रालय असतं. त्या विदेश मंत्रालयामध्ये फॉरेन पॉलिसीचे एक्सपर्ट्स बसलेले असतात. त्यांना जगामध्ये काय चाललंय हे माहिती असतं. ते सगळे मिळून जो निर्णय घेतात त्याच्यावर धोरण ठरतं. एकटे पंतप्रधान रात्री जेवण झाल्याने पडल्या विचार केला अंथरुणावर आणि काहीतरी विदेश नीती ठरवली असं होत नाही. त्यामुळे मग कोणीतरी मोदी इज अ कॉवर्ड काय? मोदींना हातामध्ये बंदूक घेऊन तिथे रणांगणात लढायला जायचं आहे का की जे मरणाला घाबरतील? ही भूमिका हे विदेश मंत्रालयामधले सगळे जाणकार ऑफिसर्स ठरवतात. मंत्रिमंडळाची एक कॅबिनेट कन्सल्टेटिव्ह कमिटी असते एकेका विषयाची, तसे विदेश नीतीची सुद्धा एक कॅबिनेट कन्सल्टेटिव्ह मीटिंग असते, कमिटी असते. हे मिळून धोरण ठरवतात. पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख या नात्यानं जाहीरपणे काय भूमिका घ्यायची किंवा नाही घ्यायची हे त्या भूमिकेला ठरवून करतात. हे ज्यांचं लक्षात येत नाही ते उगाचच मग ते 56 इंचाचे 5 इंच झाले का वगैरे वगैरे काहीही बोलत सुटतात. पण आंतरराष्ट्रीय राजकारण हे अंततोगत्वा आपल्या देशाचं हितसंबंध जपणं त्याच्याशीच संबंधित आहे आणि त्याला धरून भूमिका घ्यायची असते. मागे एकदा काही वर्ष झाली मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं भाषण करताना एकच वाक्य म्हणाले, बलुचिस्तानचे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचा मला एक निरोप आलाय, आम्हाला मदत करा. एवढं एकच वाक्य बोलले. त्याच्या आधी काही बोलले नाहीत त्या विषयावर, त्याच्यानंतरही दुसरं वाक्य बोलले नाहीत. पण ते वाक्य सूचक होतं. पण हे वाक्य पंतप्रधानांनी बोलायचं का नाही बोलायचं ह्याच्यावर विदेश मंत्रालय सखोल चर्चा करते आणि मग जर ठरलं की हे पंतप्रधानांनी बोलावं तर ते बोलतात, नाही तर नाही बोलत. ही विदेश नीती अशी असते. पंतप्रधान वैयक्तिकरित्या किती शूर आहेत
मग रस्त्यावर 10 लोक आले तर ते 10 लोकांशी एका वेळेला लढतील, त्याच्यावर विदेश नीती ठरत नाही, ते शूर किंवा भित्रे असायला. या मूलभूत गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आज भारत हे अत्यंत वेगानं गतीनं विकास करताय. ह्या विकासामध्ये कुठेही अडसर निर्माण होता कामा नये. शांतपणे हा विकास केला पाहिजे. आणि मुळामध्ये ते युद्ध आपलं नाही, आपण कशाला भूमिका घ्यायची. ज्यांचं आहे ते लढतील. भूमिका घ्यायला संयुक्त राष्ट्र बसलेलं आहे, ते घेईल काय ते भूमिका. त्यामुळे विनाकारण मोदी भूमिका का घेत नाहीत, मोदी गप्प आहेत का, मोदी घाबरले का, हे म्हणजे बालिशपणाची बडबड आहे, दुसरं काहीही नाही. या विषयावर आपल्याला काय वाटतं त्याचं या व्हिडिओचा जो कॉमेंट बॉक्स आहे त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल, मुद्दे आवडले असतील, पटले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. धन्यवाद.